नमस्कार. ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज महाराष्ट्र शासन महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी या ठिकाणी अग्निशमन प्रशिक्षक पाठ्यक्रम फक्त पुरुष उमेदवारांसाठी व उपस्थानक व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम फक्त पुरुष उमेदवारांसाठी हे ट्रेनिंगसाठी जागा निघालेल्या आहेत. सदर फायरमन पदासाठी जानेवारी 2026 ते जून 2026 व जुलै 2026 ते डिसेंबर 2026 अशा 2 प्रकारे बॅचमध्ये ट्रेनिंग होणार आहे व ऑफिसरसाठी 1 वर्षाचे ट्रेनिंग होणार आहे. सदर प्रशिक्षण कालावधी हा फायरमन पदासाठी 6 महिन्याचा कालावधी आहे व अधिकारी पदासाठी तुम्ही 1 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण निवासी करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्णपणे अकॅडमीमध्येच राहायची सोय, पूर्ण जेवणाची सोय तुमची तिथंच केली जाते व सर्वस्वी तुम्हाला 1 वर्ष त्याच ठिकाणी राहून हा कोर्स पूर्ण करायचा आहे. सदर कोर्सची पात्रता अग्निशमन फायरमन पदासाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 23 वर्षे आवश्यक आहे व अनुसूचित जाती जमाती किंवा जे पण बॅकवर्ड क्लासमध्ये भरत आहे त्यांना 5 वर्षाची सूट आहे. मागासवर्गीय व EWS या उमेदवारांना 3 वर्षाची सूट आहे. त्याचप्रमाणे उपस्थानक अधिकारी अग्निशमन अधिकारी या पदासाठी 18 ते 25 वर्ष वय आवश्यक आहे व इतर आरक्षणानुसार तुम्हाला 5 वर्ष व 3 वर्षाची सूट देण्यात येत आलेली आहे. शैक्षणिक पात्रता जर तुम्ही फायरमन कोर्स करत असाल तर तुम्हाला कोणत्याही मान्यप्राप्त संस्थेतून 10वी मराठी विषय घेऊन पहिल्या प्रयत्नात 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे व 10वीमध्ये तुम्हाला 50% गुण आवश्यक आहेत व आरक्षण आधारित उमेदवारांसाठी 85% गुण आवश्यक आहे व तेच तुम्ही जर सब ऑफिसर कोर्स करत असाल तर तुम्हाला कोणत्याही विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे व त्याला 50% गुण आवश्यक आहे व जर तुम्ही आरक्षणात अर्ज करत असाल तर तुम्हाला 45% असतील तर तुम्ही अर्ज करू शकता. शारीरिक पात्रतेसाठी तुम्हाला फायरमन पदासाठी उंची 165 सेंटीमीटर आवश्यक आहे, वजन 50 किलो, छाती 81 ते 86 जवळपास तुमची 5 सेमी छाती फुगली पाहिजेत. सेम ऑफिसरसाठी तुम्हाला सेमच आहे, कोणत्याही प्रकारची हे नाही आहे. 165 सेंटीमीटर उंची, 50 किलो वजन व छाती 81 ते 86 आवश्यक आहे. सदर वैद्यकीय मानपण तुम्ही जेव्हा पण फॉर्म भरल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट चेकिंगला जातात तेव्हा तुम्हाला नॉर्मली मेडिकल चेकअप होणार आहे. त्याच्यामध्ये खाली दिलेले डोळे, हाडा, पूर्ण मानसिक आजार, त्वचेचा आजार, सपाट पाय, गुडघे टेकलेले, रक्तवाहिन्या फुगणे, तिरकस डोळे, कोणत्याही प्रकारची शारीरिक हरकत मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया झालेली नसावी, ऐकू न येणे, बोलणं, हे सर्व मेडिकल चेकअप नॉर्मली केले जाते पूर्णपणे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची कार्यपद्धती जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही 15/6/2025 ते 15/8/2025 या कालावधीत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला maharashtrafireservices.gov.in या वेबसाईटला जायचं आहे. तिथं जाऊन तुम्हाला स्टुडंट लॉग इनमध्ये जायचं आहे व तुम्हाला युजर ID पासवर्ड बनवायचा आहे व तुम्ही युजर ID पासवर्ड बनवल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचा आहे. तुमची स्वतःबद्दल पूर्ण माहिती भरायची आहे प्रथमतः. नंतर तुम्हाला शैक्षणिक माहिती भरायची आहे, वैद्यकीय माहिती भरायची आहे, इतर माहिती भरून ईमेल ID मोबाईल नंबर टाकून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला फोटो साईन हे पूर्णपणे अपलोड करायचे आहेत. सदर फॉर्म भरत असताना परीक्षा फी ही खुल्या वर्गासाठी फायरमन पदासाठी 700 रुपये आहे व आरक्षणित उमेदवारांना 500 रुपये आहे व उपस्थानक अधिकारी प्रतिबंधक अधिकारी याच्यासाठी तुम्हाला 750 रुपये फी आहे व तुम्ही जर EWS कास्टमध्ये भरत असाल तर 600 रुपये परीक्षा फी आहे. परीक्षा फी ऑनलाईन भरण्याची पद्धत करायची आहे, तुम्हाला ऑनलाईन पेड करायचे आहे. सदर पाठ्यक्रम हे एक अग्निशमन सेवा महाराष्ट्र शासनाच्या अंडरमध्ये महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांच्या थ्रू अग्निशमन क्षेत्रात करिअर करणाऱ्या उमेदवारांसाठी हे एक ट्रेनिंग सेंटर आहे. त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हाला फायरमन पदासाठी ट्रेनिंग दिले जाते व सब ऑफिसर म्हणजेच उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी या पदासाठी ट्रेनिंग दिले जाते. सदर या ट्रेनिंगसाठी सरासरी खर्च अग्निशमन पदासाठी तुम्हाला कमीत कमी खर्च येथून तुम्हाला 6 महिन्याचा जवळपास 60 ते 70 हजार येऊ शकतो. उपस्थानक अधिकारी तुम्हाला जास्तीत जास्त 1 लाख 2 ते 2 लाखापर्यंत तुमचा खर्च अंदाजे येऊ शकतो. आणि हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद, महानगरपालिका इतर कोणत्याही अग्निशमन सेवा आहेत त्या ठिकाणी तुम्हाला नंतर एक्झाम देऊन तुम्ही नियुक्ती घेऊ शकता किंवा प्रायव्हेटलाही नोकरी करू शकता. ऑनलाईन अर्ज करत असताना शैक्षणिक पात्रता कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज प्रिंट ते घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यासोबत 10वी 12वीची पदवीचे जे पण तुमचे डॉक्युमेंट आहेत, डिप्लोमा आहे ते घेऊन जायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र घेऊन जायचे आहे. जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक आहे
रहिवासी दाखला जे डोमेसिल आहे ते पण तुम्हाला लागणार आहे. तुमच्याकडे जर खेळाचे प्रमाणपत्र असतील शालेय किंवा जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, तर प्रत्येक प्रमाणपत्राला तुम्हाला एक ठराविक गुण आहेत ते तुम्हाला देण्यात येणार आहेत. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर त्याला पण त्याचे पण गुण काउंट केले जातात, त्यांना पण गुण आहेत. त्याच्याकडे तुमच्याकडे जर NC सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ABC प्रमाणपत्र तुम्हाला गुण भेटणार आहेत. जर तुम्ही नागरी संरक्षण दलाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल त्याचे पण तुम्हाला गुण भेटणार आहेत. तुम्ही जर होमगार्ड प्रशिक्षण घेतला त्याला पण तुमच्या सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला गुण भेटणार आहेत. त्याचप्रमाणे संरक्षण दलात कार्यरत असलेले सैनिक, माजी सैनिक, पालकाचे प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला जाताना फिजिकलच्या टायमाला घेऊन जायचं आहे. शैक्षणिक कागदपत्र तपासणी, शारीरिक पातळी पडणारी तर तुम्हाला महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, हंसपुरगा मार्ग, विद्यानगरी, शांतनगर, मुंबई पूर्व या ठिकाणी तुमची डॉक्युमेंट चेकिंग होणार आहे. त्याचप्रमाणे पाठ्यक्रमाची निवड झालेली प्रक्रिया. सदर भरतीची प्रक्रिया ही प्रथमतः तुमचे ऑनलाईन फॉर्म भरून घेतले जातात. त्याच्यानंतर तुम्हाला फिजिकल व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हॉल तिकीट पाठवले जाते. त्याच्यानुसार तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते व तुमचे शारीरिक मोजमाप होते व त्याच्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांची एक्झाम ही घेतली जाते व त्या एक्झामनुसार व शारीरिक पात्रतेला जे गुण भेटले आहेत ते गुण प्लस तुमच्या एक्झामचे गुण पकडून पूर्णपणे दोन्ही गुण पकडून तुमची फायनल लिस्ट बनवली जाते व त्या फायनल लिस्टमध्ये तुमचे जर नाव आले तुम्ही तुमचे सिलेक्शन झाले असे गृहीत धरावे. शैक्षणिक पात्रतेची तपासणी. सरळ शारीरिक चाचणी. उंची 165 सेम तुम्हाला सांगितले तसं. जर तुमची उंची 165 किंवा 168च्या आतमध्ये असेल तर तुम्हाला शारीरिक चाचणीला 5 गुण मिळणार आहेत. त्याच्यानुसार तुम्हाला कॅटेगरीनुसार दिलेले आहे, त्याच्यानुसार तुमची ज्याप्रमाणे उंची आहे तर त्यानुसार तुम्हाला गुण भेटणार. जर तुमची 183पेक्षा जास्त उंची असेल तर तुम्हाला 10 गुण भेटणार आहेत. छाती सेम आहे, तुमची जेवढी छाती तुम्ही फुगवताय त्याच्यानुसार तुम्हाला मार्क आहे. जर तुम्ही 6 सेंटीमीटर छाती फुगवली तर तुम्हाला 5 गुण भेटणार आहेत. 7 सेंटीमीटर जर तुम्ही 11 सेंटीमीटरपेक्षा जास्त छाती फुगवली तर तुम्हाला 10 गुण भेटणार आहेत. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असेल तर LMV लायसन्ससाठी 2 गुण आहेत व हेवी लायसन असेल तर तुम्हाला 3 गुण भेटणार आहेत. त्याचबरोबर NCC सर्टिफिकेट तुमच्याकडे A असेल तर 1 गुण आहे, B असेल तर 2 गुण आहेत व C प्रमाणपत्र असेल तर 3 गुण भेटणार आहेत. सिव्हिल डिफेन्स कोर्सला 2 गुण आहेत, होमगार्डसाठी 2 गुण आहेत. तर अतिरिक्त शिक्षण अग्निशमन पाठ्यक्रम हे 12वी उत्तीर्ण जर तुम्ही असाल ऑफिसरसाठी तर तुम्हाला 2 गुण भेटणार आहेत व पदवीचे 3 गुण भेटणार आहेत. उच्च पदवी असेल तर तुम्हाला 5 गुण भेटणार आहेत. खेळासाठी मान्यताप्राप्त संस्था मैदानी खेळासाठी जर तुम्ही आंतरशाळेय जर खेळला असाल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर त्या प्रत्येक सर्टिफिकेटला तुम्हाला 2 गुण भेटणार आहेत. जिल्हा स्तरावर तुम्ही जर खेळत असाल तर तुम्हाला 3 गुण भेटणार आहेत. राज्यस्तराला 4 व राष्ट्रीय स्तरावर तुम्हाला 5 गुण भेटणार आहेत. शैक्षणिक विद्यार्थ्यांची तपासणी. सर्व मूळ कागदपत्रांची तपासणी शारीरिक पात्रता पडताळणीच्या वेळी करण्यात येणार आहे पूर्णपणे. सदर ऑनलाईन परीक्षा हे फिजिकलचे पूर्ण टेस्ट कंप्लीट झाल्यानंतर तुमचे 1-2 महिन्यानंतर लिस्ट ऑनलाईन एक्झामसाठी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला 100 गुणाची बहुपर्यायी प्रश्नावली असे परीक्षेचे 1.5 ते 2 तास असेल, ज्यामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, विज्ञान विषयासह बौद्धिक व क्षमता चाचणी, गणित विषयावर तुमची एक्झाम होणार आहे. त्याच्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. पाठ्यक्रम प्रवेश निश्चित. मेरिट लिस्ट ही उपलब्ध जागांच्या क्षमतेनुसार शारीरिक चाचणी व कागदपत्रे तपासणी 50 गुण व लेखी परीक्षा ऑनलाईन 100 गुण मिळाले. एकूण 150 गुणापैकी तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यानुसारच तुम्ही ज्यांना पण जास्त मार्क आहेत त्याच्यानुसार तुमची लिस्ट होणार आहे. दोन्ही पाठ्यक्रमे निवासी असून उमेदवाराला 24/7 म्हणजे प्रशिक्षण केंद्रात राहावे लागणार आहे. पूर्णपणे तुम्हाला तिथंच राहून तुमचं पूर्णपणे ट्रेनिंग कंप्लीट करावं लागणार आहे. तुम्हाला घरी येता येणार नाही आहे. 24 तास तुम्ही तिथंच बांधलेलं राहणार आहे 6 महिन्यासाठी किंवा 1 वर्षासाठी. त्यामध्ये तुमच्या सर्व शारीरिक चाचण्या होणार आहेत. पूर्ण रोटेशन राहणार आहे. तुमचे प्रशिक्षण याच्यामध्येच पूर्ण होणार आहे व हे तुम्हाला प्रामाणिकपणे डिसिप्लिनमध्ये करावे लागणार आहे. सदर अग्निशमन सेवा ही गणवेशधारी संघटना असून या सेवेत शोभेल असे अनुशासन अपेक्षित आहे. तुम्हाला पूर्णपणे डिसिप्लिनमध्ये राहायचं आहे. पूर्णपणे आपलं प्रोफेशनल जीवन जगण्यासाठी तुम्हाला एक चांगल्या प्रकारची संधी आहे पूर्णपणे. त्याचबरोबर सदर प्रशिक्षण हे ऑल ओव्हर महाराष्ट्र शासनामध्ये फक्त कलिनी ह्या ठिकाणीच होतं व हे महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत्याखाली होतं. तुम्ही यशस्वीरित्या परीक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक एक्झाम तुमची होणार आहे. एक्झाम झाल्यानंतर जर तुम्ही पास झालात तर तुम्हाला महाराष्ट्र शासनातर्फे एक गुणपत्रिका व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते. त्या प्रमाणपत्राच्या आधारे तुम्ही महानगरपालिका, नगर परिषद या ठिकाणी ज्या ठिकाणी अग्निशमन सेवा स्थित आहे व त्या ठिकाणी जर वॅकन्सी शिल्लक असतात त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करून तिथं भरती देऊ शकता. सदर भरती
अग्निशमन क्षेत्रात येत असताना फक्त महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनातून केलेल्या कोर्स जे आहेत विद्यार्थी आहेत त्याच विद्यार्थ्यांना सदर फायरमन या पदावरती नियुक्ती होऊ शकते. बाकी विद्यार्थ्यांना या पोस्टसाठी अलाव नाही आहे. त्या वॅकन्सी खाली ठेवल्या जातात, परंतु फक्त ह्याच विद्यार्थ्यांना अर्ज करू शकतात. सदर भरतीबद्दल काही त्रुटी किंवा फॉर्म भरण्यासाठी अडथळा असल्यास खाली दिलेला टोल फ्री नंबर आहे 9604407400 या संपर्क करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. ही अग्निशमन सेवामध्ये करिअर करण्याची एक सुवर्ण संधी आहे व खूपच चांगल्या प्रकारचं एक करिअरची संधी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या कोर्ससाठी प्रयत्न करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा. धन्यवाद.